बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात। नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलंय। माणिकराव कोकाटेंच्या अटक वॉरंटसह पोलिसांचं पथक मुंबईत रात्री दाखल झालं। सर्वात आधी हे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचलं आणि तिथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते निघालेत। पोलिसांचं पथक कोकाटे उपचार घेत असलेल्या लीलावती रुग्णालयात पोहोचलंय। नाशिक पोलीस कारवाईपूर्वी कोकाटे यांच्या सध्याचा वैद्यकीय अहवाल पाहून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतील आणि त्यानंतर कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाईल। ज्या लीलावती हॉस्पिटलमध्ये पोलिसांचं पथक दाखल झालंय, ज्या लीलावती हॉस्पिटलमध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्याच लीलावती हॉस्पिटलमधून आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडनं आता तिथे नेमकं काय घडतंय ते जाणून घेऊयात। कपिल, नक्कीच आता एक सूत्रांची माहिती हातात आलेली आहे का डॉक्टरांचं आणि पोलिसांची जी मीटिंग बोलू शकतो ते जे अहवाल घेत होते पोलीस डॉक्टरांकडनं, त्याच्यामध्ये असं समोर येते का डॉक्टरांनी सांगितलेलं आहे का अजून अंडर ऑब्झर्वेशन ठेवायची गरज आहे कोकाटेंना, असं डॉक्टरांकडनं सांगण्यात आलेलं अशी सूत्रांची माहिती समोर येते। त्यामुळे कदाचित आजची जी अरेस्ट आहे कोकाटेंची ती टळू शकते अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे। खरं तर पाहिलं तर डॉक्टरांनी ह्यांनाही सूचना केलेल्या आहेत नातेवाईकांना का बाबा ह्यांची काळजी घ्यायची गरज आहे, यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्याची गरज आहे असं नातेवाईकांना सांगितलेलं आहे। तेच भाष्य त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे। त्यामुळे अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्याची अजूनही गरज आहे अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर येते। त्यामुळे आता अटक होते का कोकाटेंना हे पाहणं गरजेचं असणार आहे। अनफिट दाखवलं डॉक्टर येतात, कदाचित अटक ही टळू शकते उद्यापर्यंत। आणि उद्या जेव्हा कोर्टाचा निकाल येईल त्या कोर्टाच्या निकालावरती डिपेंड असणार आहे का कोकाटेंची पुढची काय असणार आहे रणनीती कोकाटे प्रकरणाबद्दल, हे कोर्टाच्या निर्णयानंतर समोर येणार आहे। त्यामुळे एकंदरीत उद्यापर्यंत कदाचित अटक ही टळू शकते असं समोर येत आहे आणि उद्या कोर्ट जे सांगेल त्या अनुषंगाने पोलिस कारवाई करतील असंही समोर येत आहे। याआधी पाहिलं होतं की पोलिस इथे आले होती, बँड्रा पोलीस स्टेशनला गेले, त्यांनी आपला जी प्रक्रिया जी ती पूर्ण केली आणि बँड्रा पोलीसची टीम आणि नाशिकची क्राईम ब्रांचची टीम ही इथे पोहोचलेली आहे। इथे गेली अर्धा तास झाले ते आतमध्ये गेलेले आहेत, डॉक्टरांची सल्ला घेत आहेत, डॉक्टरांचे मेडिकल बुलेटिन पाहत आहेत, त्यांची परिस्थिती काय ते पाहत आहेत आणि त्यामुळे कदाचित आज अटक होईल की नाही हे शक्यता कमी आहे। कारण की आजचा जो प्रवास आहे जर अटक दाखवली तर त्यांना नाशिक पोलीस स्टेशनला कोकाटेंना घेऊन जावं लागेल। त्यामुळे नाशिकला त्यांना हजर करायचं आहे। त्यामुळे हा जो प्रवास आहे हा प्रवास ते करतील का हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। त्यामुळे कदाचित आज अटक टळू शकते ही एक महत्त्वाची बातमी समोर येते, सूत्रांची माहिती समोर येते। एकंदरीतच आता डॉक्टरांचा शेवटचा से काय, तो शेवटचं म्हणणं काय आहे ह्याच्यावरती ही सर्व प्रक्रिया अवलंबून आहे, त्याच्यावरती पोलीस अवलंबून आहेत। त्यामुळे डॉक्टर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठीक आहे कपिल, पोलिसांचं पथक दाखल होऊन बराच वेळ झालाय, आता पोलीस अधिकारी नेमके काय करतायत? ते काय डॉक्टरांशी सल्लामसलत करतायत का किंवा त्यांच्या सध्या वैद्यकीय स्थितीबद्दल माहिती जाणून घेत आहेत? नक्कीच नक्कीच आपण हे बघू शकतो या लीलावती इस्पितळामध्ये टीम गेलेली आहे। जवळपास 12 ते अधिकारी पोहोचलेले आहेत इथे नाशिकचे आणि बँड्राचे मिळून आणि त्यांची आता सध्या डॉक्टरांबरोबर मीटिंग सुरू आहे। डॉक्टर्स आणि ह्या जी टीम एक्सपर्ट टीम यांची आता बैठक सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये मेडिकल बुलेटिन, मेडिकल रिपोर्ट, त्यांची ते कोकाटे फिट आहेत का अनफिट आहेत या संदर्भात चर्चा सुरू आहे। डॉक्टर त्यांना सांगत आहेत का कशा प्रकारे आम्ही त्यांच्यावर उपचार करतो, त्यांची काय गरज आहे, ते प्रवास करू शकतात का नाही करू शकतात आणि सध्या त्यांची परिस्थिती म्हणजे त्यांची ते तब्येत कशी आहे, ते फिट आहेत का ह्याच्याबद्दल माहिती डॉक्टर देत आहेत। ही माहिती पोलीस घेत आहेत आणि पोलिसांनी ती माहिती घेतल्यानंतरच पोलीस ठरवतील की त्यांना अटक दाखवायची, त्यांना इथून घेऊन जायचं, सरकारी रुग्णालयात घेऊन जायचं की त्यांना इथे इस्पितळ अरेस्ट दाखवायची, हॉस्पिटल अरेस्ट दाखवायची। या सर्व मुद्द्यांवरती नंतरच जे पोलीस आहेत ते निर्णय घेतील। दोन मुद्दे खूप महत्त्वाचे असणार आहेत, जर ते अनफिट असतील किंवा त्यांची तब्येत ठीक नसेल, त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं असेल तर ते ह्या इस्पितळात का, हा मुद्दा अनेक विरोधकांनी उपस्थित केला होता। आणि ॲज अ रूल्स जेव्हा शिक्षा ठोठवली जाते तेव्हा जो आरोपी असतो, जो गुन्हेगार असतो त्याला सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केला जातो, कारण सरकारी डॉक्टर जे से देतात ते खूप महत्त्वाचा असतो। त्यामुळे त्यांना कदाचित उद्या सकाळी सरकारी इस्पितळात हलवू शकतात, हा एक मुद्दा आहे। किंवा दुसरी जर अरेस्ट करायचीच आहे पोलिसांनी ठरवलं तर मग हॉस्पिटल अरेस्ट दाखवून मग नाशिक पोलीस टीम तिथे 24 तास त्यांच्यावर नजर ठेवून राहतील जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही, कोर्ट काय म्हणते उद्यापर्यंत दुपारपर्यंत ते त्याच्या तोपर्यंत हॉस्पिटल अरेस्ट दाखवू शकतात आणि त्याच्यानंतर पुढचे प्रोसिजर करू शकतात हायकोर्टाच्या निर्णयानंतर। कपिल, आणखी एक प्रश्न, पोलिसांचं पथक तिथे दाखल झालं, पथकात अनेक अधिकारी दिसत होते, या पोलीस पथकामध्ये कोणी वैद्यकीय तज्ञ आहे का की जो डॉक्टरांसोबत संवाद साधतोय की फक्त पोलीस अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे?
नाही नाही नक्कीच वैद्यकीय तज्ज्ञ पोलिसांचे असणारच, पोलिसांचे एक्सपर्ट वैद्यकीय तज्ज्ञ हे डॉक्टरच्या टीममध्ये आहेतच आणि ते त्यांच्याबरोबर पुढे वरती गेलेले आहेत. जेव्हा नाशिकवरून जेव्हा टीम निघाली, जवळपास 11 जणांची ही टीम होती. 4 गाड्या निघाल्या होत्या आणि त्या गाड्यांमध्ये ही एक पोलिसांबरोबर काही एक्सपर्ट, वैद्यकीय एक्सपर्टही होते. कारण की जेव्हा डॉक्टर त्यांच्या लँग्वेजमध्ये, त्यांच्या भाषेत जेव्हा समजूतील, तेव्हा ती भाषा किंवा ती लँग्वेज किंवा ते जे म्हणणं आहे डॉक्टरी भाषेतलं, ते कळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी असे जे 2 तज्ज्ञ लोक आहेत ते घेऊन ते आलेले आहेत. त्यांची त्यांची चर्चा केली जाणार आहे. या एक्सपर्ट टीमचं आणि डॉक्टरांची चर्चा होणार आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर केली जाणार आहे. पोलिसांची जी पूर्ण प्रक्रिया आहे, या 2 जे तज्ज्ञ आहेत आणि जी लीलावतीची टीम आहे, डॉक्टरांची एक्सपर्ट टीम, ह्यांची जी बैठक होणार आहे, ह्यांच्या जी मेडिकली चर्चा होणार आहे, वैद्यकीय चर्चा होणार आहे कोकाट्याच्या तब्येतीबद्दल, त्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल की नक्कीच कोकाट्यांना इथे ठेवायचं आहे का, त्यांना अरेस्ट दाखवायची आहे की त्यांना हॉस्पिटल अरेस्ट दाखवायची आहे किंवा त्यांना मग जे मध्ये शिफ्ट करायचं आहे. या अनेक गोष्टी आहेत. या अनेक गोष्टीची उत्तरं जी आहेत ते आपल्याला या चर्चेत मिळतील. काही वेळातच ही चर्चा संपेल आणि ह्या चर्चा संपल्यानंतरच पोलिस जी आहे त्यांची प्रक्रिया सुरू करतील. आज अटक होणं शक्यता कमी वाटते, कारण ज्या प्रकारे नातेवाईकांचं म्हणणं आहे, ज्या प्रकारे नातेवाईकांना फोन जातात, नातेवाईकांना सूचना केल्या जातात, त्या अनुषंगाने आज अरेस्ट होणं थोडी कमतरता वाटते, अरेस्ट होण्याची कमतरता वाटते. परंतु दुसरीकडे मात्र पोलिसांची एक भूमिका ठाम असेल आणि त्यांना जर हॉस्पिटल अरेस्ट दाखवली तर हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की उद्या मग सरकारी हॉस्पिटल शिफ्ट करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्याचबरोबर कोर्टाची सुनावणी हे खूप महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. अशा 3 मुद्द्यामध्ये ही पूर्ण प्रक्रिया अडकलेली आहे. परंतु सध्या तरी चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये डॉक्टरांचं काय से आहे, डॉक्टरांचं काय म्हणणं आहे, ह्याच्यावर पोलिसांची पुढची प्रक्रिया अवलंबून आहे. कपिल, आता रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे यांचे कुठले वकील उपस्थित आहेत का, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, पोलिसांसमोर आणि आता माणिकराव कोकाटे यांच्यासमोर नेमके काय कायदेशीर पर्याय शिल्लक आहेत आत्ताच्या घडीला? सध्या तरी कोणतेही वकील कोकाट्यांचे ह्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. कोकाटे आहेत, त्यांचे काही नातेवाईक असतील आणि काही समर्थक आतापर्यंत आतमध्ये होते, परंतु आताच्या स्थितीला कोणतेही वकील नाही आहेत. आताच्या स्थितीला नाशिकची क्राईम ब्रांचची टीम, बँड्रा पोलिसांचे 1-2 अधिकारी असे तिथे पोचलेले आहेत आणि जी टीम जे त्यांच्यावर उपचार करते कोकाट्यांवरती, अशी डॉक्टरची टीम, ह्यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे असं कोणतेही वकील इथे पोचलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेडिकल रिपोर्ट हा खूप महत्त्वाचा रिपोर्ट असणार आहे. मेडिकल रिपोर्टवरती कोकाट्यांचं भवितव्य किंवा कोकाट्यांना अरेस्ट होणार का नाही किंवा कोकाट्यांना जो वेळ पाहिजे उद्याच्या निकालापर्यंत तो मिळणार का नाही, हे खूप महत्त्वाचं असणार आहे. जो मेडिकल रिपोर्ट येणार आहे किंवा मेडिकल रिपोर्ट जे डॉक्टर इथले देतील पोलिसांना, तो खूप महत्त्वाचा असणार आहे. जर तो असा रिपोर्ट दिला का कोकाटे फिट आहे तर नक्कीच आज अरेस्ट होऊ शकते, पण तो मेडिकल रिपोर्ट जर अनफिटचा आला तर नक्कीच कोकाटे वाचू शकतात आणि उद्यापर्यंत त्यांना सवलत मिळू शकते. निर्णय येईपर्यंत तो हायकोर्टाचा निर्णय आहे तो काही हो, त्यांना दिलासा मिळो किंवा त्यांना अटक जी आहे ती कायम ठेवो, परंतु कोकाट्यांना प्रतीक्षा आहे ती उद्याच्या निर्णयाची. त्यामुळे कदाचित कोकाटेचा एकच जी लाईन आहे, मेडिकल लाईन, ती कोकाट्यांना वाचवू शकते. त्यामुळे ह्या मेडिकल रिपोर्टवरती, जे मेडिकल चर्चेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.